नमस्कार सर्वांना. आज आम्ही बाहेर गेलो होतो. तर घराकडं पण एक चक्कर टाकली. कुठपर्यंत आलं काम बघण्यासाठी. मी खूप दिवस झाले गेलेच नव्हते. तर आर्याच्या बाबांना बोलली की चला आपण बघून येऊ. बघू शकता हे टाक्या वगैरे ठेवलेल्या आहेत तिथं. तो पण आमचा खाली प्लॉट आहे. तर अर्धा बांधला आणि इकडं 600-700 स्क्वेअर फूट सोडलेला आहे. बाजूनी रोड जाणार आहे. तर भविष्यात दुकान वगैरे म्हणजे सेटर वगैरे काढण्यासाठी ठेवला आहे. आणि वरती पण बांधायचं आहे. 2 मजली करणार आहेत ना. तर हे खालचं झालं आहे कंप्लीट. वरचं बाकी आहे. तर ते माल पडलेला आहे, विटा वगैरे वाळू. तर आम्ही खूप दिवसानंतर आलो होतो. तर आर्या पण खूप हे करते आणि तिला इकडं खूप आवडतं. शेती वगैरे आहे बाजूला. म्हणजे एवढी दाट जास्त मोठी कॉलनी आहे, पण आजूबाजूला घरं नाही आहे. पलीकडला रोड क्रॉस करून गेलं की तिकडं खूप जास्त घर आहे. पण जिथं आमचं घर आहे तिथं नेमकं असं घरच नाही आहे. भिंतीला भिंत नाही आहे. तर आर्याला इकडं खूप आवडतं. झाडं आहे तिथं मोठं लिंबाचं. त्याच्या खाली खेळती वगैरे ती. बऱ्याचदा आम्ही येतो ना. बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. वातावरण पण इकडं खूप छान आहे. आम्ही जिकडे राहतो ते खूप मेन सिटीमध्ये राहतो. तर खूप गजबजलेलं एरिया आहे. तर इकडं आम्हाला छान वाटतं. तर खाली समोर हॉल, नंतर किचन आणि बेडरूम. 1 BHK खाली आहे आणि वरती 1 BHK. इकडं पण बाथरूम वगैरे केलं म्हणजे बेडरूममध्ये पण एक टॉयलेट बाथरूम आहे अटॅच आणि एक समोर आहे. तर खूप छान वातावरण आहे इकडं आणि हिरवं आहे आता सध्या. तर शेतीमध्ये तिकडं तुरी वगैरे आहे वाटतं लावली. तर खूप छान वातावरण आहे. ते सांगत होते मला ते सज्जा वगैरे घेण्याचं आहे ना. तर ते कामगार असतात ते त्यांच्या कधी-कधी मनाने पण करून टाकतात. जर का कोणी नसलं ना घरचं तर ते त्यांच्या मनानेच काहीतरी चुकीचं करून ठेवतात. तर ते भिंतीच्या तिथं परत पाडापाडी करावी लागली होती त्यांना. त्याने त्यांच्या मनानेच काहीतरी केलं जेव्हा आर्याचे बाबा नसताना तिथं तेव्हा. तरी ते सांगून जातात की असं म्हणजे इथं हे करायचं तिथं ते. पण कधी-कधी ते लोकं पण त्यांच्या मनानेच करतात. तर हे सगळं इकडं विटा वगैरे पडलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला घर? तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करत जा, कमेंट करत जा. इकडं पण खाली खूप मोठे म्हणजे खाली सगळे प्लॉट खालीच आहे. एक जण आलं होतं यांना विचारायला की म्हणजे समोर त्यांचा प्लॉट आहे ना तर ते पण बांधणार आहे. कारण की त्यांनी पण इथं शेजारी कोणीच नव्हतं म्हणून एवढ्या दिवस बांधला नाही. थोडं रोडच्या पलीकडे गेलं की तिकडं पूर्ण दाट वस्ती आहे. तिकडं फ्लॅट बनत चालू आहेत. पण नेमकं आम्ही जिथं बांधलं आहे त्याच्या आजूबाजूला नाही आहे, कमी घरं आहेत. आर्याला खूप छान वाटतं कारण की इकडं सगळं मोकळं आहे. जेव्हा राहायला गेलो का आर्याची मज्जाच आहे. तिला खूप आवडेल खेळण्यासाठी. तिला खूप छान आहे. इथं किचनचं सांगत होते ते मला की वरती पलीकडे गॅलरी ठेवली ना वॉशिंग एरिया. तर सांगत होते की किचनच्या वर एक वरती डग ठेवला म्हणजे होल की उजेड येण्यासाठी किचनमध्ये अंधार नाही राहायला पाहिजे. ते दाखवत होते. आणि इकडं धुणे भांडे करण्यासाठी हा वॉशिंग एरिया ठेवला आहे सगळं पूर्ण. भिंत येणार आहे वरती आणि इथं पण एक दरवाजा येणार पलीकडे जाण्यासाठी. कारण की आम्ही जिकडे राहतो ना तिकडं खूप अडचण आहे. आमचं छोटं घर आहे आणि भांडेवाल्या मावशी वगैरे पण आल्या की आम्हाला ते मधून म्हणजे घरातूनच पाठीमागं त्यांना जावं लागतं. दुसरीकडून दरवाजा नाही. तर तसं ठेवलं आहे तिकडं की जिन्याच्या तिथून येता आलं पाहिजे धुणे भांड्यापाशी असं नाही का. नाहीतर आमच्या इकडलं जे घर आहे ना तिथं डायरेक्ट किचनमधून हॉलमधूनच सगळ्यांना जावं लागतं. तसं बांधकाम आहे. आता इथं आम्ही सगळं व्यवस्थित म्हणजे जसं आपल्याला पाहिजे. आणि इकडे हा जिना आहे ना तर त्या जिन्याच्या तिथं छोटं गेट येणार जे की तिकडं गॅलरीमध्ये जाता येईल. आणि इथं वरून आम्ही वरती गेलो बघत होतो. आता वरचं बांधकाम चालू होईल. खालचं झालं आहे सगळं कंप्लीट. ते पाणीच टाकलेलं होतं कारण की स्लॅब पडून थोडे दिवस झालेत. एक महिना झाला असेल तरी पण पाणी टाकतात त्यांनी. ते खाचे करून पाणी भरून ठेवतात. आणि इकडे ते सुती पोते वगैरे पण टाकून ठेवलेले होते त्यांनी म्हणजे. आणि पाणी मारलं की ते
ओले राहायला जास्त वेळ हे होतं, नाही तर पायऱ्यावरून कसं पाणी लगेच खाली निघून जातं ना. तर सिमेंटवर जेवढं पाणी मारलं तेवढं चांगलं. अगोदर आमच्या बोरला पण पाणी कमी लागलं होतं, नंतर ते काय केलं तर थोडंसं वाढलं आहे, नाही तर सुरुवातीला कमी पाणी येत होतं. वरती बाहेरून जिना ठेवला आम्ही, कारण की वरती बांधकाम केलं की म्हणजे येणं जाणं पण सोपं होऊन जातं. घरातून नाही ठेवला, नाहीतर आपले रो हाऊसला कसं घरातून जिना असतो ना. तर प्लॅनच तसा घेतला होता इंजिनिअरकडून. आर्याला खूप माझ्या मागे पण आली सगळं बघण्यासाठी, तिला खूप फिरायचं असतं. घरी नको म्हणती, इकडं आलं की जायला तिला खूप आवडतं. तिकडं वाळू वगैरे गंज दिसन तिथून मी तिला, अगोदर तिला तिकडं जाऊन बसली होती आल्या आल्याच वाळूच्या गंजावर, पण मी तिला तिकडून आणलं. इथं जिन्याखाली पण, इकडे जिन्या ती भिंत दिसती ना, तिथं एक छोटा गेट टाकणार आहोत आम्ही नंतर तिकडं पलीकडे जाण्यासाठी. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक करत जा. आता तर खिडक्या पण बनवायला टाकल्या आहे, 2-3 दिवसामध्ये खिडक्या पण बसून घेतील. इकडं खूप छान वातावरण आहे, बघू शकता सगळं शेती. तिकडं पलीकडं तुरीच्या शेंगा म्हणजे तुरीच्या झाडं आहेत, आणि इकडं प्लॉटिंगच आहे. भरपूर खाली शेती वगैरे, डोंगर वगैरे तिकडं साईडला. खूप छान वातावरण आहे इकडं. आर्याला आता चल बोलत होतो आम्ही घरी, आता घरी जायचंय तर नको बोलत होती. बघू शकता इकडे डोंगर वगैरे पूर्ण छान. हे सावंगी साईट येते ती, संभाजीनगरमध्ये जे आहे त्यांना माहीत असेल. खूप छान वातावरण आहे, मला पण खूप आवडतं इकडं. इकडं आम्ही जिकडं राहतो ते खूप गजबजल्याचं म्हणजे हे कॉलनीसारखं नाही आहे, खूप मेन सिटीत ना. तर खूप असं इकडं छान वाटतं, म्हणजे शांत वातावरण. एक समोर पण घर झालेलं आहे, त्यांचं अधूरच सोडलेलं आहे, काय माहिती का ते बंद, म्हणजे बांधकाम अर्धच सोडून गेलेले आहेत वाटतं ते कोणीतरी. आम्ही बांधल्यापासून बरेचसे लोकांनी तिथं म्हणजे काम चालू करणार आहेत, कारण की पहिले कोणीच नव्हतं ना, तर तिथं कोणी बांधले नाही. पण यांना भरपूर जण विचारायला येतात की म्हणजे यांनी सुरुवात केली. कसं शेजारी असलं की लोक जास्त म्हणजे बांधायला हे करतात, नाही तर एकटं कोणी नाही हे करत, कारण की तिथं आजूबाजूला घरच नव्हते ना. बाय बाय सर्वांना.